महसूल कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे। आपण बघू शकतो नागपूर जिल्ह्यातील तब्बल 514 महसूल कर्मचारी या काम बंद आंदोलनात संपात सहभागी झालेले आहे आणि त्यामुळे आपण बघू शकतो या ठिकाणी नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयातल्या या खुर्च्या ज्या आहेत त्या ओस पडलेल्या आहे। प्रत्येक तालुका लेवलला जे तहसील ऑफिस आहे तिथे कर्मचारी संपावर आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या प्रमाणात कर्मचारी या संपामध्ये सहभागी झालेले आहे आणि त्याचा फटका काही प्रमाणात लाडकी बहीण योजनेलाही बसतो, कारण की उत्पन्नाचा दाखला असो, डोमेसाईल असो किंवा इतर कागदपत्रांसाठी महसूल कर्मचाऱ्यांची गरज भासते। काही प्रमाणात तलाठी जे काम करतायत त्यांना निर्देश देण्यात आलेले आहे की लाडकी बहीण योजनेचं काम प्रायोरिटीने करण्यात यावं, प्राथमिकतेने करण्यात यावं, परंतु इतर कामं जी आहे ते रखडलेले आहे। सध्या शेतीचा सीझन आहे त्यामुळे पीक विमा असो, पीक कर्ज असो, या सगळ्या बाबी ज्या आहे या कामांवरही या महसूल कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम जो आहे तो या ठिकाणी दिसून येतोय। प्रत्येक कार्यालयात आज आपल्याला असं चित्र पाहायला मिळेल, काम बंद आंदोलन आहे आणि सगळ्यात महत्त्वाची मागणी या कर्मचाऱ्यांची आहे की कुठेही जे रिक्त पद आहे ते तात्काळ भरण्यात यावे। या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन जे आहे ते टप्प्याटप्प्याने सुरू आहे। कालपासून काम बंद आंदोलन सुरू झालं आणि या काम बंद आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।